नमस्कार. रामकथेच्या दुसऱ्या दिवशी प्रथम सत्रात वाल्मिकींनी जे रामायण लिहिलं त्या लिहिण्यामागची प्रेरणा, ते रामायण आपण वाल्मिकींनी लिहिलं आणि आपल्याला एवढंच माहित असतं की नारदाच्या भेटीनंतर राम नामाला मरा मरा म्हणत वाल्मिकींनी किंवा तत्कालीन त्या वालेनी आपली नामस्मरणाची सुरुवात केली आणि त्यानंतर ते नारदांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी हा एक प्रकारचं अनुष्ठान सुरू केलं. पश्चाताप म्हणून ते खरं म्हणजे सुरू केलं. आणि हे करता करता ज्या वेळेला वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणतात, ते कसा झाला तर ते करता करता तो वाल्मिकी झाला. पण वाल्मिकी झालेल्या या ऋषीला रामायण लिहिण्याची आज्ञा ही स्वतः ब्रह्मदेवानी दिली आणि एका वेगळ्या छंदामध्ये हे रामायण लिहायची सुरुवात झाली आणि ते रामायण लिहून झालं. नामजपाची आणि नामाची महती काय असते हे जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल ते रामायणातलं लक्षात येतं. जो मरा मरा म्हणता म्हणता राम राम म्हणायला लागला आणि बसताना जो दरोडेखोर होता तो उठताना ऋषी म्हणून उभा राहिला. ही रामनामाची किंवा नामाची किमया आहे. वाल्मिकी रामायणामध्ये विविध गोष्टी आहेत, विविध प्रकारच्या साहित्याचा जो प्रयोग आहे, म्हणजे आपल्याला साहित्यातले नवरस माहिती आहे. पण रामायण जे आहे, जे रामायण ज्याला आपण साहित्याच्या दृष्टीने विचार केला तर रामायणामध्ये करुण रसाचा सगळ्यात मोठा भाग आहे. सगळ्या अर्थाने करुण रस. म्हणजे राज्याभिषेक व्हायची वेळ आली, वनवासात जावं लागलं. वनवासातनं परत यायची वेळ आली, सीतेला अग्निदिव्याला समोर जायची वेळ आली. असं प्रत्येक ह्याच्यामध्ये करुण रसाचा प्रयोग आपल्याला दिसतो. आणि राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. रामाला मर्यादा पुरुषोत्तम का म्हणतात तर रामांना त्यांच्या मर्यादा, समाजाच्या मर्यादा, व्यक्तिगत मर्यादा, कुटुंबाच्या मर्यादा, व्यक्तिगत मर्यादा आणि सामाजिक मर्यादा याची जी जाण होती आणि ज्या पद्धतीनं त्यांचं जीवन होतं, त्यांचे निर्णय होते, त्यामुळं त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. एक आक्षेप नेहमी घेतला जातो तो म्हणजे रामाने सीतेवर अन्याय केला. त्याचा आज चैतन्य महाराजांनी खूप छान सोप्या भाषेमध्ये आणि नेमकेपणाने सांगितलं, जे या सगळ्या रामायणातल्या होणाऱ्या आक्षेपाला या आक्षेपाला उत्तर देणार आहे आणि अतिशय सोपं आहे. तो विषय असा आहे की सीतेचा त्याग का केला. रामाने सीतेचा त्याग नाही केला. सीतामाई या गरोदर होत्या. गरोदरपणामध्ये महिलांना डोहाळे लागतात. ते डोहाळे पुरवणं हे पतीचं काम असतं, सासरच्याच काम असतं. त्याप्रमाणे रामाने सीतामाईला विचारलं की तुला काय डोहाळे लागलेत ते सांग, आपण ते करू. दरम्यानच्या काळामध्ये एका चित्रकाराने रामाच्या जीवनावरच्या एक चित्रप्रदर्शनी तयार केली होती आणि त्या चित्रप्रदर्शनीचं उद्घाटन हे सीतामाईने आणि लक्ष्मणाने केलं होतं. आणि ते चित्रप्रदर्शन पाहत असताना लक्ष्मणाने सीतेला सांगितलं की आम्ही इथे हे पाहिलं, आम्ही तर आम्हाला या ऋषीने आश्रय दिला, आम्ही ह्या वनात हे केलं, त्यावेळेला हे केलं. आणि त्यावेळी स्वाभाविकपणे सीतामाईंच्या मनात एक निर्माण आले की हे सगळं मला मी माझ्या अपहरणानंतर ह्यांना हे पाहण्यात आलं, माझ्या नशिबात ते काही नव्हतं. मग स्वाभाविकपणे रामाने जेव्हा विचारलं की तुझं मला डोहाळे काय लागले आहेत, आणि सीतामाईने सांगितलं की मला
एखाद्या ऋषीमुनींच्या आश्रमात राहायला जायचंय, त्या ऋषीमुनीच्या आश्रमात राहायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये रामांना त्यांच्या गुप्तचरांमार्फत माहिती येत होती, मिळत होती. ती अशी होती की अयोध्येतल्या चौकामध्ये एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे इतरांच्या घरी राहिलेली स्त्री रामाने आपल्या घरी कशी ठेवून घेतली. राम अस्वस्थ होते. ही जी लोकभावना होती, त्या लोकभावनेला उत्तर देणं आवश्यक होतं, त्या लोकभावनेची कदर करणं आवश्यक होतं. आणि दरम्यान सीतेनी जे एखाद्या ऋषीच्या आश्रमात राहण्याची जी इच्छा व्यक्त केली होती, ती पूर्ण करायची होती. या दोन्हीचा मध्य काढत रामानी सीतेला अरण्यात पाठवलं आणि त्याच्यानंतर त्या वाल्मिक ऋषीच्या आश्रमात गेल्या. त्यामुळं रामानी सीतेचा त्याग नाही केला. रामानी न्याय देत असताना, जनतेला न्याय देत असताना पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठीचा जो मध्य काढला, तो मध्य हा अशा पद्धतीने काढला होता. त्यामुळे रामानी सीतेचा त्याग केला त्या आरोपात फार तथ्य राहत नाही. आणि सगळ्यात महत्वाची रामायणात किंवा रामराज्याच्या काळातलं कायदा आणि सुव्यवस्था किंवा राज्य शासन याचा अभ्यास करण्यासारखा आहे. असं आज महाराजांनी सांगितलं की साम दाम दंड भेद हे जे आज आपण बोलतो, ते सगळं हे त्या काळात आलेलं आहे आणि त्या काळात निर्माण झालेलं आहे. रामायण का ऐकायचं, रामायणातनं काय मिळतं? खरं म्हणजे रामायण ऐकताना किंवा रामायण लक्षात घेताना आपल्याला एक गोष्ट नक्की लक्षात येते. आपल्या जीवनातल्या व्यक्तिगत आणि सामाजिक मर्यादा आपल्याला समजायला लागतात. ही रामायणाची मोठी उपलब्धता आहे.